सांगताल आज ब्रह्मोत्सवचा शेवटचा दिवस आहे? ब्रह्मोत्सवचा शेवटचा दिवस नाही आज. उद्या ब्रह्मोत्सवचा शेवटचा दिवस आहे. उद्या चक्रस्नान आहे. आज रथयात्रा आहे. संध्याकाळी अश्ववाहन होणार आहे आणि 5 दिवस सातत्याने आम्ही हे कार्यक्रम पूर्ण पाडत असतो. 5 तारीख ते 10 नोव्हेंबर पर्यंत हा कार्यक्रम आहे. आणि या ब्रह्मोत्सवात सगळ्यात विशेष असं आहे की तिरुपतीला जो ब्रह्मोत्सव होतो तिरुमल्लाला, जे सामान्य लोक तिथे जाऊ शकत नाही त्यांच्यासाठी सेम तेच ब्राह्मण वृद्ध, तेच वाद्य, तेच आचारी, अशा पद्धतीने हा ब्रह्मोत्सव. दररोज 2 शोभायात्रा निघत्या. 2000 लोकांना दररोज दुपारी संध्याकाळी महाप्रसाद असतो. त्यानंतर भोग तिथं ज्या तिरुपतीला ज्या पद्धतीचे भोग प्युअर तुपातले ते सगळे नियम म्हणजे नियम, ते आपलं काहीच ऐकत नाही. ते साऊथवाले जे ब्राह्मणावर आणि त्यांच्या पद्धतीने सगळी पूजा अर्चा आपण करतो. त्यामुळं 20 वर्षापासून हिरालालजी सारडा जे ह्या संस्थांचे अध्यक्ष होते आणि त्यांच्या पत्नी कौशल्याबाई यांनी हा ब्रह्मोत्सव सुरू केला. त्याला आज हे एवढं मोठं स्वरूप प्राप्त झालंय ब्रह्मोत्सवाचा आणि आम्हा सगळे बीडवासी यात सहभागी झालेले. त्याचा मोठा आनंद. प्रत्येक वर्षापेक्षा या वर्षी काय नवीन केलं तुम्ही भाविकांसाठी? या वर्षी भाविकांसाठी नवीन असं आहे की बाबा आम्ही सकाळपासून अन्नदानाचा जो विषय तो बंदच केला नाही. जे येईल ते खात राहील. अन्नदान पूर्ण, सगळे अन्न पूर्ण ब्रह्म म्हणतात आणि अन्नदान हा मोठा विषय. आणि प्रसाद कायम चालू राहावा की त्या वास्तूला, त्या मंदिराला, त्यामुळे उत्तेजना येते. तिथं देवाचा वास होतो असं म्हणतात. आता जुने लोक सांगतात, त्याबद्दल आम्ही करतो. चालू आहे अशा पद्धतीने. वाहनांची मिरवणूक कशी असते या ठिकाणी? जे रूट ठरलेला असतो, ह्यात हंस वाहन, गरुड वाहन, अशुभ वाहन, हनुमंत वाहन, असे विविध शेष वाहन, असे विविध प्रकारचे दररोज 2 वाहन, असं 5 दिवस हा ब्रह्मोत्सव चालतो. आज रथ आणि संध्याकाळी अशुभ. दिवसभरामध्ये 2 वेळेस देवाची यात्रा काढल्या जाते. 2 वेळेस, दुपारी आणि संध्याकाळी 2 वेळेस देवाची यात्रा होती. जेवणाची व्यवस्था कशी असते भाविकांची? पूर्णपणे दररोज वेगळे आयटम. दुपारीचे जेवण असते, कधी संध्याकाळी नसतं. संध्याकाळी वेगळंच असतं. दर टाइम 2, दुपारी 2000, संध्याकाळी 2 ते 2500 लोकांना जेवण. या ब्रह्मोत्सव कार्यक्रमामध्ये नवीन सांगण्यासारखं काय आहे? नवीन सांगण्यासारखं इतकंच आहे की ह्या ब्रह्मोत्सवात आता लोकांना ब्रह्मोत्सव माहीत झाल्यामुळं लोकसंख्या इतकी वाढली आहे की आमच्या अपेक्षेपेक्षा लोक ह्यात जास्त प्रमाणे सहभागी व्हायलेत. बालाजी भक्त इतके वाढलेत की त्याची लिमिट नाही. गावाहून लोक आहे. प्रत्येक वर्षापेक्षा या वर्षी महिला असू किंवा भाविक तरुण वर्ग असू यांचा काय या वर्षी समावेश कसा आहे? सगळ्यात जास्त महिलांचा सहभाग आहे. त्यानंतर तरुणांचा सहभाग असा आहे. बरेच लोक धार्मिक कार्यात सहभाग घ्यायल्यामुळं इतका सहभाग झालाय की आम्हाला बी अनपेक्षित असा सहभाग बघून आम्ही बी भारावून गेलो. खरंच बालाजीची कृपा. व्यंकटरमणा गोविंदा. या ठिकाणी बघितलं जाते की लहान मुलांचा पण समावेश आहे, शाळकरी मित्र पण आहे, मुलं पण आहेत. काय सांगतात? सगळ्या मुलांना इतकी सिक्युरिटी आहे. छोट्या छोट्या हे बनेल वगैरे हे सगळं ट्रस्ट करून दिल्या जातं. मग आणि त्यांचा तो आनंद देतो ना. त्यांना बालाजी आत्तापासून माहीत झालाय. नाही तर आपल्या इकडं बालाजीचं फार असं काही प्रश्न नव्हतं. तिरुमल्ला, तिरुपती फार आंध्रात असल्यामुळं. पण आता प्रत्येकाच्या मुखात व्यंकटरमण झाला. ती त्याचाच आशीर्वाद आहे. त्याच्यामुळे आम्ही जितकं शक्य तेवढं करीत राहतो. गमच्या, बनियन्स, लुंगी अशा विविध प्रकारच्या गोष्टी आम्ही देत राहतो. त्यामुळे बोलायला त्याचं आकर्षण होतं आणि प्रत्येक मग याला भेटलं की दुसऱ्याला भेटलं की प्रत्येक जण असं अटॅच होत चाललंय. या ठिकाणी भाविक येतात, त्यांची व्यवस्था कशा प्रकारे केली जाते? व्यवस्था म्हणून काय नाही. मंदिराच्या तिथं तो आला तर त्याला अन्नदानात सहभागी होताच येते. जवळपास आमच्याकडे 5000 स्क्वेअर फुटाचा हॉल आहे. तिथं जेवण चालू असतं. मंदिराचा भाग वेगळा, पूजा वेगळ्या ठिकाणी चालू असते. त्याच्यामुळे दोन्ही स्वतंत्र आहे. हा कार्यक्रमाची व्यवस्था कशा प्रकारे केली जाते? म्हणजे ट्रस्टच्या माध्यमातून केल्या जाते किंवा व्यवस्था ट्रस्टकडून केली जाते. ह्या ट्रस्टचे मुख्य ट्रस्टी महेंद्र सारडा ह्याचे अध्यक्ष आहेत. राधेश्याम जाजू, कैलास कलंत्री आणि सत्यनारायणजी कलंत्री या जे ट्रस्टी आहेत. आणि ब्रह्मोत्सव समितीमध्ये अमृतलालजी सारडा, मी स्वतः राजेंद्र बनसोडे, अनेक आमचे गोविंदा ग्रुपचे सगळे कार्यकर्ते. आता प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नाही, पण प्रत्येकाचं योगदान आहे म्हणूनच ब्रह्मोत्सव पूर्ण होतो.
तिरुपतीच्या धर्तीवर हा ब्रह्मोत्सव साजरा होत आहे. किती दिवसाचा कार्यक्रम असतो? हा कार्यक्रम 5 दिवसाचा असतो. काय सांगताल कशा प्रकारे हा कार्यक्रम ब्रह्मोत्सवाचा कार्यक्रम 20 वर्षापासून चालू आहे, अखंडित चालू आहे. हे पेटबीडसाठी मेजवानी आहे. प्रत्येक दिवाळीचा आणि दसऱ्याचा सण जसा असतो तसा ह्या ब्रह्मोत्सवाचा सण दिवाळी दसऱ्यासारखा असतो. त्यामुळे सगळ्या पेटबीडाची संख्या आनंदात आणि उत्साहात दिवाळीसाठी साजरा करत आहे. पेटबिडी एक असं हे शहर आहे. पेटबिडीमध्ये सर्व जातीचे सर्व धर्माचे मिळून हे ब्रह्मोत्सव साजरा होतो. हे म्हणजे पेटबिडमध्ये खंडेश्वर आहे, कंकरेश्वर आहे, खंडोबा आहे आणि ब्रह्मोत्सव पण आहे. हे एकदम ते तन मन धनाने लोक आहे. किती दिवसाचा कार्यक्रम असतो? हा 7 दिवसात. समावेश कुणाकुणाचा असतो कार्यक्रमामध्ये? कार्यक्रम सगळेच लोकांचा असतं बघा, सगळे सार्वजनिक लोक असतात. बाकी व्यवस्था कशी केलेली असते या ठिकाणी? व्यवस्थित सगळं जेवणाची व्यवस्था असते, पाण्याची व्यवस्था असते. 5 दिवस लगातार हा कार्यक्रम करतो. 5 दिवसाचा कार्यक्रम ब्रह्मोत्सवमध्ये दांड्याचा पण कार्यक्रम घेतला जातो. काय कार्यक्रम हा एकदम सणासारखा साजरा केला जातो. काय सांगतात? हे ब्रह्मोत्सवाची ज्यावेळेपासून बालाजी मंदिराचं सुशोभीकरण झालं त्यावेळेपासून बालाजी तिरुपती येथील त्यांच्या धर्तीवर बीडमध्ये ब्रह्मोत्सवाचं 5 दिवसीय आयोजन होत आहे. वर्षानुवर्ष चालू झालेली परंपरा आहे आणि ह्याला एक उत्सवाचं आणि सणाचं स्वरूप प्राप्त होतं. बीडमधील सर्व भाविक भक्त या कार्यक्रमामध्ये उत्सवाने सहभागी होतात आणि त्यांचा उत्सव हा तिरुपतीसारखा पाहण्यासारखा असतो. नागरिकांचा प्रतिसाद कसा असणार आहे? नागरिकांचा प्रतिसाद असं उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे की त्यांना वाटतं की दरवर्षी कधी ब्रह्मोत्सव येतो आणि कधी आपण त्याच्यात सहभागी व्हावं असं या नागरिकांना वाटतं. बीडच्या